नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता आपण आमचा जो फील्ड वरचा प्लॉट आहे कंपनीचा, गोदावरी तुरीचा, हा प्लॉट अनेक वेळा तुम्हाला दाखवला आहे. मी याच्या आधी 2-3 व्हिडिओ मध्ये शेअर केला आहे. तर त्या प्लॉट मध्ये आहो आणि आपण बघू शकता की ही तूर आता फुल फ्लावरिंग मध्ये आहे, पूर्ण याच्यामध्ये, आणि याचं सेटिंगही सुरू झालंय. शेंगाचं खूप चांगली वाढ आहे, खूप चांगलं सेटिंग आहे. आणि ही फ्लावरिंगला जस्ट आल्यानंतर यावर एक आविष्कार पंपाला 20 मिली, फुली बुस्टर पंपाला 20 मिली आणि अळीचं औषध टार्गेट पंपाला 20 मिली आणि रिडोमिल गोल्ड बुरशीसाठी अशी फवारणी आपण घेतली. त्याच्या आधीच्या फवारणीमध्ये बुरशीनाशक आपण टिल्ट वापरलं होतं, ती काही तुमच्याशी शेअर नाही केली. तर आपण बघू शकता की सेटिंग सुरू झालाय आणि अगदी शेंड्यापर्यंत माल आहे. बघा आता याची उंची बघा, वाढ बघा, हे बघा. आता याच्या टोकाला सुद्धा 15-20 शेंगा आहेत ह्या, आणि खाली शेंगा आहेत, फुलं आहेत, कळ्या आहेत, शेंगा आहेत. आपण बघू शकता हे किती किती फुलं आहेत बघा. तर योग्य काळजी घेतली तर या गोदावरी तुरीचा प्लॉट असा येऊ शकतो. याचं हे मॉडेल आहे. काही शेंगा आता मध्ये दाना पकडलाय बघा, यामध्ये आता दाना पकडलाय. हे टोकापर्यंतच्या शेंगा आहेत, ह्या शेंगा कोवळ्या आहेत, ह्या टोकावरच्या शेंगा आहेत, आणि मागे सुद्धा फुलं आहेत. आणि मी तुम्हाला हे दाखवू शकतो की हे बघा, याची फुलगळ फारशी नाही आहे. तर योग्य काळजी जर घेतली आपण तर हे सगळं तुमचं जास्तीत जास्त फुलं तुमचे टिकून राहतात. या प्लॉटला आपण सुरुवातीला वसंत बायोटेकचं सुपर सॉइल चार्जर दिलेलं आहे, एकरी 20 किलो. याला मायक्रोन्यूट्रिन मध्ये धनलक्ष्मी दाणेदार दिलेला आहे, एकरी 20 किलो. नंतर याच प्लॉटच्या फ्युजेरियम विल्ड साठी मी व्हिडिओ शेअर केला होता, खोडावर फवारणी घ्या असा. कारण हा जो जरासा गॅप दिसतोय ना, जिथे मला उभं राहता आलं, तर इथली झाडं अगदी सुरुवातीला फ्युजेरियम न गेली. तर अशा कमी जागा आहेत. आणि नंतर याच प्लॉट मध्ये फांदीमर आली होती, त्यासाठी सुद्धा आपण एक फवारणी केली होती. फांदीमर जी होती ती फायटोप्थोरान आली होती, ते तुमच्याशी शेअर केलाय. आता तुमच्या समोर प्लॉट आहे आणि अशा प्रकारचा जर प्लॉट असेल तर त्याचं एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पन्न येण्यासाठी काही हरकत नाही असं मला वाटते. आता किती उत्पन्न होते ते नंतर तुमच्याशी मी शेअर करेन. याचं बूड बघा बंधूंनो, हे बघा, हे बूड आणि ह्या ब्रँचेस. आता इकडे बघा, म्हणजे इथे 2 झाड जवळ आहेत बघा. हे बूड बघा, ह्या ब्रँचेस बघा. म्हणजे वाढ अशी झाली आहे की या खोडावरची एक फांदी साधारणपणे एक स्वतंत्र झाडा एवढं तुम्हाला उत्पन्न देते. उदाहरणार्थ आता ही एक फांदी आहे, एक फांदी,
त्याला एवढा पसार आहे, ही एक फांदी आहे या झाडावरची. तर दाटीवाटीतलं एक जे झाड असते शेतकऱ्याच्या शेतात, तेवढा माल याला एकाच फांदीला लागलेला आहे. तर हे उत्पन्न असा प्लॉट आणणं शक्य आहे, हे या प्लॉटच्या पोझिशन वरून लक्षात येते. आता तूर फुलावर असताना पाणी द्यावं की नाही? फुलावर असताना तुम्हाला तुमच्या शेताप्रमाणे तुम्हाला पाणी द्यावं लागेल. ही 2 तासातलं अंतर 5 फूट आहे आणि ओळीतल्या 2 झाडातलं अंतर 1.5 ते 2 फूट आहे. आणि हे शेत थोडस मध्यम ते हलक्या स्वरूपाचं आहे. शेतकरी बऱ्याच वेळा असे म्हणतात की फुलावर तूर असेल आणि पाणी दिलं तर फुलाची गळ होते. बरोबर आहे, फुलाची गळ होते, पण केव्हा? गरज म्हणजे जमिनीत जर वापसा नसेल तर, म्हणजे तुम्ही दिलेल्या पाण्यानं वापसा मोडत असेल किंवा तुमचं पाणी जास्त झालं तर मग गळ होते. परंतु पाण्याचा ताण पडला तरी फुलाची गळ होते. म्हणून आपल्याला एक याचा मध्य साधायचा आहे, म्हणजे वापसा मोडला नाही पाहिजेत आणि आपण दिलेल्या पाण्यानं गळही नाही झाली पाहिजेत आणि पाण्याचा ताणही नाही पडला पाहिजेत. म्हणून या प्लॉटमध्ये आम्ही एक युक्ती केली की या प्लॉटमध्ये आम्ही अल्टरनेट रो ड्रिपनं पाणी दिलं. ते मी तुम्हाला दाखवू शकतो. बघा बंधूंनो, ही ड्रिप लाईन आहे आणि ही ओली माती आहे. हे 2-3 दिवसापूर्वी दिलेलं आम्ही पाणी आहे. हे बघा, ही ओली माती आहे. आता याच्या शेजारची ही ओळ आहे. बघा बंधूंनो, यात इथे भेगा पडल्या आहेत, हे बघा, आणि यात ड्रिप लाईन नाही. म्हणजे आम्ही काय केलं की अल्टरनेट रो ड्रिपनं ते ड्रिप 4-5 तास चालवून पाणी दिलं. यातला वापसाही मोडला नाही आणि सबसॉइल मध्ये हे मॉइश्चर झाडापर्यंत पेनिट्रेट होते. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये ह्या दिलेल्या पाण्याची ओल मुळाच्या कक्षेत जाऊन आपलं झाड एकदम हेल्दी राहते. बघा, आता ही दुपारची 3 वाजताची वेळ आहे. यावेळी झाडं थोडस स्ट्रेस घेतात, परंतु आपण बघू शकता ही किती तजेलदार आहेत झाडं. कुठेच काही स्ट्रेस किंवा तणावाचं लक्षण नाही. फुलं चांगली आहेत, कळ्या चांगल्या आहेत. त्यामुळं या प्लॉटमध्ये मॅक्सिमम जास्तीत जास्त सेटिंग होईल असं वातावरण आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जास्तीत जास्त आपण कुठपर्यंत जाऊ शकतो उत्पन्नात, त्याचं मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता याच्या पुढची फवारणी सांगतो, याला आम्ही काय देणार आहोत या 2-4 दिवसात. त्या फवारणीमध्ये आम्ही याला अवतार झाईम घेणार, वसंत बायोटेकचं. पंपाला 40 मिली. त्या फवारणीमध्ये एक चांगलं अळीनाशक घेणार. आम्ही टार्गेट घेणार पंपाला 20 मिली. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. एक अळीनाशक, एक बुरशीनाशक. तर अळीनाशक मध्ये टार्गेट, बुरशीनाशक मध्ये आम्ही टिल्ट घेणार पंपाला 25 मिली. आणि एक तुम्हाला मी सांगितलं की अवतार झाईम घेणार. अवतार झाईम हे जे आहे झाडाला न्यूट्रिशन देते, शेंगा भरण्यास मदत करते, ते पंपाला 40 मिली.
म्हणजे अवतारझाईम पंपाला 40 मिली, टार्गेट पंपाला 20 मिली आणि टिल्ट पंपाला 20-25 मिली ही आमची पुढची फवारणी राहील. त्यापुढे कदाचित फवारणी करायचं कारण पडेल किंवा नाही ते आज नाही सांगता येत. बहुतेक पडेल किंवा पडेल नाही ते परिस्थिती ठरवेल, वातावरण ठरवेल. तर बंधूंनो, अशा प्रकारचं तुरीचं उत्पन्न, एवढी फुले, एवढी वाढ, अशा प्रकारची खोडाची वाढ होऊ शकते. आपणही तुरीचं चांगलं व्यवस्थापन करा आणि आम्ही ज्या काही तुम्हाला टिप्स देतो त्या गाईडलाईन म्हणून वापरा. अगदी तसंच तुम्हाला करता येईल किंवा तुम्ही केलंच पाहिजे असं नाही, परंतु नॉलेज इज नॉलेज. जे आम्ही टेक्नॉलॉजी सांगतो ती टेक्नॉलॉजी आहे, ते ज्ञान आहे, त्याचा तुम्ही आपल्या शेतीत वापर करा. बंधूंनो, आमचं काम आवडलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जोडलेले राहा आणि आपलं उत्पन्न वाढवा. धन्यवाद.